पाहिजे आम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे. एक मिनिट एकेकीने बोललात ना तर सगळ्यांना समजेल. हे बघा महाजनी काका, आम्हाला याचं उत्तर हवंय. तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहात. सोसायटीत जर असं काही अनैतिक घडत असेल तर त्या थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मिसेस देशपांडे, राधिका सुभेदारांना आपण सगळेजणच फार पूर्वीपासून ओळखतो नाही का? आणि राधिकाच्या घरी सध्या काय प्रॉब्लेम्स चालू आहेत हेही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे शनायाला तिने का घरी आणलाय? मला तर वाटतं हे फक्त शनायाला धडा शिकवण्यासाठीच. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांनाच नम्र विनंती आहे, आम्ही सगळेजण जसे राधिकाच्या मागे ठामपणे उभे राहिलोय तसंच तुम्हीही सगळ्यांनी राधिकाच्या मागे उभे राहावं. नाही नाही, अहो हे चुकीचंच आहे. बरोबर आहे, या गोष्टी सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. या अशा अनैतिक गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये आम्ही चालवून घेणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, या सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. बरोबर आहे. मग ठीक आहे, आपण या विषयावर उद्याला बोलूयात. उद्या नाही, आजच. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आजच लागला पाहिजे. सोसायटीची मीटिंग बोलवा. राधिका सुभेदारला या गोष्टीचं उत्तर द्यावंच लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे. हे बघा, आजच रात्री मी मीटिंग अरेंज करतो आणि राधिकाला बोलवून घेतो. आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला द्यायला लावूया. ओके, ठीक आहे. चालेल. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अरे वा काय डान्स करताय? येस, कारण मी खूप खुश आहे. अरे वा, म्हणजे आज जरा कमी खाल काय? म्हणजे खुश आहात ना म्हणून? अरे मी राधिकाची ना बँड वाजून आली आहे. वाव, राधिका मसाल्याने बँड पण काढलाय, कमाल आहे. शट अप. अरे तसा बँड नाही, म्हणजे मी तिची वाट लावून आली आहे. तिच्या सोसायटीत जाऊन तिचा मी इन्सल्ट करून आले आहे. काय इन्सल्ट. काय केलं तुम्ही हे? आता तुमची वाट लागेल. हो, तू माझ्या साईडने आहे की तिच्या साईडने? माझ्या साईडने. मग तू तुझं बघ आता. म्हणजे तुला 10% मला ₹1 मिळणार नाही आता. नाही, मला अशी सवय आहे म्हणायची, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही असं मनावर घेऊ नका काही. तुम्ही बरं केलं तिची वाट लावली. व्हेरी गुड. फक्त काय आहे ना, ती साधी सुधी नाहीये, डेंजरस आहे जरा. अरे ती डेंजरस असली तर मी महा डेंजरस आहे. माझ्या शनू बेबीला त्या घरी नेण्याचं डिसिजन तिला किती अंगाशी येणार आहे ते तू बघत. काय सांगतेस काय? आणि तुला माहितीये का, मम्मानी फुल अशी एंट्री घेतली एकदम मस्त. इकडे गुटफा नदी उभी होती आणि इथे सगळ्या गृहिणीच बसल्या होत्या. इकडे तुझी मम्मा वगैरे होती. मग माझ्या मम्मानी फुल इंट्रोडक्शन करून दिलं की शनाया कोण आहे माहितीये का तुम्हाला? गॅरीची दुसरी बायको, राधिकाची सवत अँड ऑल दॅट. आणि राधिकाचा फेस बघण्यासारखा झाला होता माहितीये का? यू रिअली मिस्ड इट गॅरी. यार मी खरंच मिस केलं. तुझी मम्मा म्हणजे सॉलिड आहे. अरे सॉलिड नाही, भारी आहे ती. तुला माहितीये राधिकाला वाटतं ती एकटीच हुशार आहे, पण यु नो तिला हे माहित नाही की मम्मा अति हुशार आहे. नाही, अति हुशार नाही, ते जास्त हुशार म्हणतात. ओके व्हॉटएव्हर, जास्ती हुशार आहे. ओके, पण मला सांग पुढे काय झालं मग? अरे पुढे काय, त्या सगळ्या गृहिणी उठल्या, एकदम फ्युरियस झाल्या आणि निघून गेल्या. आणि आता त्यांनी आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केली. आय थिंक त्या मिशी अंकलकडे. हा, सोसायटी मध्ये सेक्रेटरी तोच आहे ना, मिशी असा हलवत तिथे बसलेला असतो. मिशी हलवत. नाही पण बरं झालं, हिनं मी खूप बरं झालं. या सगळ्यांना धडा मिळाला. सगळे आगाऊच आहेत एक नंबरचे हे गुलमोरवाले. मी तुला सांगतो ना, हे आता हे जे काही झालंय ना त्याच्यामुळे बघ राधिकाला धडा मिळेल आणि हे जे काही ड्रामा करते ना ती 2 महिन्याचा, तोही बंद होईल आणि आपण याच्यातून सुटू. मला इतकं बरं वाटतंय ना. नाही तू आता बघच, आता फक्त मी बोलणार आणि राधिका ऐकणार. आई चहा घ्या. नाही बाई, काही नको बघ. आई तुम्ही काहून वाईट वाटून घेताय? कशा बोलल्या ग त्या बायका? त्या आता स्वस्थ बसणार आहेत का? नाही ग राधिका, आपल्याकडनं चूक झाली पा. शनायाला इथे आणून ना आपण चूकच केली. आई पण एक ना एक दिवस हे होणारच होतं की नाही?
पण सोसायटीतल्याच नाही, आजूबाजूवाल्या तुझ्या मैत्रिणींमध्ये देखील तुझी नाचक्की झाली का नाही? मला नाही आवडलंय, जे काय झालं ते चांगलं नाही झालं राधिका. त्यांच्या बोलण्याचा विचार तुम्ही काऊन करताय? आता आपण सगळेजण हे सगळं भोगत होतो तेव्हा कुठे होत्या या? ये तू बस, मी आलोच 2 मिनिटात. मला वाटलं तुला लेट होईल, पण तू लवकर आलीस, बरं झालं. आता आपण जेऊया. हा, मी नेहाला बघ. अरे तिचं झालंय जेवण आणि तिला झोपवलंय सुद्धा. रेवती मॅडम, मराठी भाषेचा व्यासंग फार मोठा आहे. हा, त्यात व्यतिरिक्त अनेक शब्द आहेत दुसरे. थँक्यू. थँक्स कशाबद्दल? अरे हे एवढं सगळं तू केलंस म्हणून. त्यात काय थँक्यू, हे सगळं ठरलंच होतं ना आपल्यामध्ये. इट्स ओके. चला आता खूप बोलत नको बसू, जेवून घे आणि मला सांग कसं झालं ते. छान झालं. बाहेरनं मागवलं. हो, नाही मी केलं. मग कसा झाला शनाया वहिनींचा, नाही सॉरी बच्चा वहिनींचा हळदी कुंकू समारंभ? बायकाने वाट लावली कम्प्लीट तिची. हो, पण काय अक्कल आली की नाही तिला? तिला अक्कल? पालथ्या गड्यावर पाणी आहे. पण काही म्हणा, राधिका वहिनी काय सॉलिड बोलल्यात आज सोसायटी मीटिंग मध्ये. त्यांनी सगळ्यांची तोंडच बंद केली. अरे हो हा, आज सौमित्राचा पण फोन आला होता. त्याला मी सगळं सांगितलं, इत्तमभूत माहिती दिली. म्हणजे जे जे झालं ते सगळं सांगितलं. काय म्हणाला तो? तो म्हणाला राधा आहे सॉलिड, शनाया बघ तशी 4 दिवसात गाशा गुंडाळून निघून जाते बघ. मग काय होईल त्यानंतर? गुरुनाथ शनायाला विसरून पुन्हा एकदा राधिका बरोबर पहिल्यासारखा संसार सुरू कर असं वाटतं तुम्ही? नाही, अगदीच तसं नाही. म्हणजे बघ, ज्याबद्दल तुम्हाला खात्री नाहीये त्याबद्दल खुश होताय तुम्ही. हे बघ, शनाया इथून निघून गेली तर राधिका गुरुनाथला डिवोर्स देणार नाही असं म्हणाली ना ती. पण जर शनाया इथे थांबली तर राधिका तिचा शब्द पाळणार आहे? खरंच वाटतं तुला असं? हे सगळं कशासाठी चाललंय ना हेच कळत नाहीये मला. का अट्टाहास आहे हा सगळा? काय मिळणार आहे हे सगळं करून तिला ना, मला खरंच कळत नाहीये. नाही, हे सगळं करून तिला फक्त त्रास होणार आहे आणि तिला त्रास होणार आहे म्हणून मला त्रास होणार आहे. नाही रेवती, काय आहे, जीव जळतोय रे माझा. त्यात हेतू सरळ आहे. राधिका वहिनींना झालेल्या त्रासाची जाणीव गुरुनाथ आणि शनायाला व्हावी, बस. अरे प्रॅक्टिकली विचार करायला नको का? हे बघ, जगात ना खूप गुन्हे घडत असतात आणि त्या गुन्ह्यांची शिक्षाही त्या गुन्हेगारांना मिळते, म्हणून गुन्हे होणं बंद होतं का? मी माझ्या नवऱ्याला कसं वेठीस धरलं, त्या मुलीला कसा त्रास दिला, हे सगळं बघून इतर पुरुष एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचं बंद करणार आहेत असं वाटतं तुला? नाही, माझं काहीच म्हणणं नाही. मला फक्त असं वाटतं की राधिका वहिनींचा हा छोटा प्रयत्न आहे. मूर्खपणा आहे हा सगळा. मूर्खपणा कसा असू शकतो हा? जगात काहीतरी बदल घडून आणायचे असतील तर असले प्रयत्न करायलाच लागतील ना. समाजात काही बदल घडून आणायचे असतील तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. अरे पण प्रॅक्टिकली हे इम्पॉसिबल आहे, कारण पुरुष हा पुरुषच असतो, त्याची विचारसरणी बदलू शकत नाही. त्याला स्वतःच्या बायकोपेक्षा त्याच्या मैत्रिणी जास्ती आवडतात. स्वतःच्या बायकोची कंपॅरिझन सतत त्या मैत्रिणींबरोबर करायची आणि त्यांच्या मागे फिरत राहायचं. रेवती, हे असे जनरलाइज स्टेटमेंट करू नकोस. काय सगळेच पुरुष तसे नसतात आणि तुझ्या समोर जो बसलाय ना तोही एक पुरुष. मी तसा आहे का? ओ, म्हणजे मी असं बोलले म्हणून त्या पुरुषाचा इगो दुखावला का? रेवती बास, हा, स्टॉप इट. जरा तरी इमोशनल विचार कर ना. सतत असं प्रॅक्टिकल विचारांना झुकतं माप देऊन आयुष्य कधीही बॅलन्स होणार नाहीये. तुझ्या त्या स्वयंसिद्ध कार्यक्रमामध्ये ना हे सतत असले प्रश्न विचारून ना डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. 1 मिनिट, माझ्या कामाचा उल्लेख इथे करायची काहीच गरज नव्हती.
ते मला खरं तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नव्हती, पण हे सगळं ताट वगैरे वाढून नॉर्मल असण्याचा देखावा केलास ना तू, म्हणून बोलले तुझ्या. हा देखावाय, देखावाय. मी नॉर्मलच होतो, पण तुझ्याशी बोलताच येत नाही नॉर्मली, कारण तू. हा, कारण मी अबनॉर्मल आहे, हो ना? अरे बोल ना, बोलून टाक एकदाच. आणि मी जर अबनॉर्मल वाटते ना तुला, तर का येतोस बोलायला मग माझे? हे बास रे होते. बाप्पा, मला उठायला उशीर झाला का? आवरायला हवं. शन्या कुठे गेली? काल यांना पाय चेपायला लावले, अजून काय काय सेवा करायला लावेल कुणास ठाऊक. नाही, ती अशी नाही वागणार. खरं तर एवढी हिंमत नाहीये तिची. इथे पण नाही. कुठे गेली असेल ही बाई? बाहेर गेली नसेल ना? नाही, तिला इतकं डोकं नाही. हा, पण तिच्या आईला मात्र आहे. बघायलाच हवं. शन्या इथे पण नाहीये. मग गेली कुठे? दूधवाल्याची वाट बघत बसली. बस. अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ. अरे यहाँ तो बेबी है. अरे अंगना में बेबी दुआरे पे माँ. कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. प्यार गैरी. गैरी? अरे हम गैरी नहीं. फिर कौन है? हम राम प्रसाद है. मिल्कमैन, मिल्कमैन. हमका एक बात बताइएगा, ऐसे दरवाजे में काहे खड़े खड़े सो गई है? एक्सक्यूज मी, मी ठरवेन ना मला कुठे झोपायचं ते. मी पाहिजे तिकडे झोपेन. अरे नहीं नहीं, हम काहे बताएंगे. हम तो खाली आपको जगाने का प्रयास कर रहे थे. असं गाऊन कशाला दाखवताय पण? आपको पता नहीं. हमरे तबेले में जब भैंस सो जाती है ना, तो हम ऐसे ही जगाते हैं गाना गा के. हाँ ठीक है. व्हाट्स भैसन? भैंस पता नहीं है. वो क्या कहते हैं आपके अंग्रेजी में? बफेलो, बफेलो. अच्छा, भैसन इज बफेलो. ए, व्हाट डू यू मीन? तुम्ही मला बफेलो म्हणताय का? अरे नहीं नहीं, आपको काहे बफेलो बोलेंगे. नहीं नहीं, आप ये लीजिए. आते हैं. जा अंगना में बाबा. हेलो रैड्स. रैड, हेलो. हॅलो राधिका. बोल, काय करतेस तू? मीटिंग करतोय. दिसत नाही का ग तुला? थालीपीठ बनवून राहिले आमच्या सगळ्यांसाठी. काय तुझं? आज झालं की ये नंतर.
खूप छान स्मेल येतो यार, एकदम टेम्पटिंग. हिलाच सांगू का मला पण थोडस यातलं थालीपीठ दे? का थांबलीस? जा की आता. लिसन ना राधिका, मला तुला एक रिक्वेस्ट करायची होती ऍक्च्युली. बाहेर जायचं नाहीये. नाही 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 नाही, मला बाहेर जायचंच नाहीये. मी तुला असं म्हणणार होते की मी तुला सगळ्यात हेल्प करते, डस्टिंग, क्लिनिंग, टी, कॉफी, एव्हरीथिंग. ओके, पण मला तुझ्या मदतीची गरज नाही. जा. पण मी तुला हेल्प ऑफर करतेय, तर त्याच्या बदल्यात मी तुला रिक्वेस्ट करणार होते की मला हे हातला थोडा ब्रेकफास्ट दे ना प्लीज. थालीपीठाचा वास पोटात गेलेला दिसतोय. नो 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 नो, तसं नाहीये. मग यार तुला माहितीये ना, आय एम नॉट गुड एट कुकिंग. मला नाही जमत. काल पण मी ब्रेकफास्ट केला तर तो सगळा जळून गेला. तुला तो शिकायला लागेल. आणि प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला हे शिकायलाच लागतं. लग्न करताना मला विचारलं होतंस का तू की मला ब्रेकफास्ट नाही जमत, मी काय करू? विचारलं होतं का? नाही ना. मग हे सगळं शिकायला लागेल. फोन करू का केडाला? शन्याचा फोन. अरे बापरे, काय बोलू? हॅलो शनया. केडा कुठेस तू? मी कुठे? मी 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 धावतोय धावतोय. धावतोस कशाला? मी का धावतोय? माझ्या मागे कुत्रे लागले. कुत्रे. कॅट्स बोले? हो, सगळ्यांनी मिळून अटॅक केलाय, सगळ्यांनी मिळून. आणि डबा घेतला तुझ्यासाठी आणलेला डबा घेतला त्यांनी. अगं बर्गर खाल्लं. हे बर्गर नको खाऊ, शनायाचं बर्गर आहे ते. माझं केडं घेऊ जाऊ देऊ नकोस केडा. खाल्लं बर्गर खाल्लं. हॅलो हॅलो. माझं बर्गर, मला भूक लागली आहे. अथर्वा, तुझा डबा मी दप्तरापाशी ठेवलाय. हा, राधिका. राधिका. ओ आई. का बाई, तुला ऑफिसात जायचं नाही का आज? आई जायचंय. या पोट्याची तयारी करून देते, मग लागलीच निघते. ही सगळं काऊन करून राहिली तू? वेळ होता ना आई, पण सगळी तयारी झाली. तुमचा स्वयंपाक पण तयार आहे. तेच तर म्हणत आहे ना मी, काऊन बरं तू सगळा स्वयंपाक वगैरे करते? मी माझं केलं असतं का नाही? तू आवर बरं तुझं चल बरं. आई, त्या भयाडला जमत असतं ना तर तिच्यावरती अवलंबून ठेवलं असतं. मी करीन बरं सगळं. संध्याकाळचा कुकरही लावून ठेवीन. हे काम करशील काय? संध्याकाळी येताना जरा भाजी घेऊन येशील. बर. नाही तर राहू दे, नको. मी नानींसोबत जाईन बाजारात आणि आणीन. आई, तुम्ही तुमच्या गोळ्या वेळेत घ्या. हा, तू नाश्ता केला का? केला. चहा घेऊ का तुझ्यासाठी? नाही नको आई, मी आधी माझा आवरते, मग चहा मांडते आपल्या दोघींचा. लवकर ये बरं. हो. काय करूया, भूक लागली. ह्याच्यावर सॉस मिळाला असतात काय मजा आली असती. पण जाऊ दे, आता हंगर इज इम्पॉर्टंट आणि आय हॅव फूड. कोण आहे? शन्या. मी शन्या, काय करून राहिली तू? मी फेस वॉश करते. फेस वॉश करायचा होता, दुसरीकडे जायचं होतं ना. मला घाई आहे, चल लवकर, अर्जंट आहे. अरे मला काय माहिती होतं का की तुला पण आत्ताच अर्जन्सी आहे? अगं ऑफिसला जायचं ना मला. शन्या, आत्ताच जायचं होतं का तुला? चल
अरे यार, मी हिला सांगायला हवं होतं की मी वॉशरूमला आलीये. आता दार उघडावंच लागणार. पण मग व्हॉट अबाउट थालीपीठ? शन्या, ऐकू येतं का तुला? शन्या, आले आले. चल लवकर बाहेर ये ग, जायचंय ना मला. मामा मला वाचव, मामा मला वाचव. मामा परत बोललास ना तर तुला कोणी वाचवणार नाही. कुत्री मागे लागली, कुत्री मागे लागली. कुत्री खरंच कुत्री मागे लागली होती हो. खरं बोल, खरं सांग काय खरंच खोटं सांगतो मी. खोटंच खरं सांगतो मी. तू असं ऐकणार नाही. पुढे बांधू नको केड्या. अहो मी कशाला पुढे बांधू. अहो खरं सांगतो मी. काय घर आहे यार. कधी लाटण्याने मारतात, कधी कान धरतायत, कधी नमदाटी करतायत. अरे जेल आहे काय यार हा. केड्या, माझ्या बरोबर राहायचं असेल ना तर तुला हे सगळं सहन करावंच लागेल. अहो मला राहायचंच नाहीये. तुम्हीच राहतात माझ्या घरी. शब्दात पकडू नको. खरं सांग काय झालं ते. बरं आता खरं सांगतो मी तुम्हाला. माझ्या मागे कुत्री लागली होती. परत खोटं. तू असं नाही ऐकायचं. तू असं ऐकणार नाही. तुला मरेल मी. खरं सांगतो. त्या मिशीने खाल्ला डबा. काऊन घ्यायची करत आहे. काय झालं काय झालं? अरे डॅडी, मला वॉटर पाहिजे. वॉटर कान आलं. आई तिने खाल्लं आपलं स्पेशल सँडविच खंडवालं. बाई खाल्लं काही ना. काय उड्या काय मारतेस, काय झालं? अरे मला वॉटर हवंय, मला खूप तिखट लागलं. प्लीज मला पाणी दे. देते पाणी देते. हा तुला आमच्याकडे ना वैऱ्याला सुद्धा पाणी देतात. ही राधिका टोमणे कसले मारतेस, तिला पाणी हवंय ना. देते ना पाणी. पण हिने काय केलं ते पहिल्यांदा जाणून तर घ्या. आज तुमच्या बच्च्यानं अथर्वचा डबा चोरून खाल्लाय. नो काय, फक्त आजच नाही कालही खाल्ला. काल मी अथर्वला डब्यामध्ये थालीपीठ दिली, हो की नाही अथर्व? हा, पण अथर्वच्या डब्यामध्ये काहीच नव्हतं, कारण हिने ही सगळी थालीपीठ चोरून खाऊन टाकलेली होती. भक्ती मिसनी जेव्हा मला फोन केला तेव्हा मला कळलं, आणि त्यांनी अथर्वला खायला दिलं म्हणून नशीब, नाही तर उपाशी राहिला असता तो. नो अरे यार, आय एम डाइंग ऑफ वॉटर. मला पाणी पाहिजे. दे ना. पाणी दे ना यार. तू पाणी दे ना राधिका. पी साखर देऊ का? हा, बरं वाटतंय? हा, शांत. कळलं ना तुला आता डबा चोरून खाल्ला की कसं होतं ते? अरे यार, तू काय सतत बोलत राहिली असती. तू एक मिनिट, मला काय झालंय नक्की सांगाल का? काय झालंय? हो सांगते ना. हिने अथर्वचा डबा चोरून खाल्ला, फक्त आज नाही कालही खाल्ला. म्हणून मी तिला आज अद्दल घडवली. तू असं का केलंस हे असं? अरे मला भूक लागली होती. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय राधिका. माझ्यामुळे काय झालं? अरे तुझ्यामुळे उपाशी राहिली ती. माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. तिला मी तर सांगितलंय, तिने करून घ्यायला पाहिजे होतं तुमचं आणि तिचं. अरे ठीक आहे ना, नाहीये तिला, पण म्हणून काय उपाशी ठेवायचं? तो माझा प्रश्न नाही. शिकायला पाहिजे ना तिने. हा ठीक आहे, एवढा माज करू नकोस राधिका, कळलं ना? अरे मग काय म्हणायचं काय याला? ठीक आहे, आम्ही एक काम करतो, आमच्या दोघांसाठी, शनाया तुझ्या आणि माझ्यासाठी ना आपण एक सरळ मेट ठेवूया. हा, आपलं स्वयंपाक पाणी जे काय असेल ना ती सगळं ती बघेल आणि आमची कामं पण ती करेल. ठीक आहे? ओके, ठीक आहे. मग तिचे पैसे तुम्हीच भरा. ती जबाबदारी तुम्हालाच घ्यायला लागेल. आणि हा, अजून एक गोष्ट, यापुढे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे खर्च विभागून करायचे. तुम्ही तुमचा आणि शनयाचा, आणि आम्ही आमचे. हो. अरे मी कुठून आणू पैसे? बरं, काय हवा पाण्यावरती नाही चालत. एकदा तुम्हीच ऐकवलं होतं ना मला. आपल्या घराला 80,000 रुपये खर्च लागतो महिन्याला. 40,000 रुपये तुम्ही द्या, 40,000 रुपये मी देते. अरे याला काय? नाही बरोबर, मला कळतंय तुम्ही मुद्दाम करताय ना. हा, नाही तुम्हाला माझी परिस्थिती माहिती आहे. माझा बँक बॅलन्स खाली चाललाय, पैसे नाहीयेत खात्यामध्ये, त्याच्यात आता नोकरी पण जाणार आहे, आणि म्हणून कोंडीत पकडताय तुम्ही मला. मी कुठे काय केलंय? नाही, हे सगळं तुझ्यामुळेच होतं राधिका. हे सगळं तूच करतेस. मी काही केलेलं नाहीये. हे सगळं तुमचं कर्तृत्व आहे. तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरतीच तर तुम्ही शन्याला इथे घेऊन आलात ना. आता पोसा दिला. हे बघ, माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी पैसे देऊ शकणार नाही. तुम्ही काही करा आणि मला पैसे आणून द्या.
अरे काही झालं तरी पैसे म्हणजे मी आणू कुठून पैसे? एक दरवेळेस तुझा बरं का राधिका. गॅरी लिसन ना, नको ना तू फाईट करू. तू बघ ना नवीन जॉब आणि मग दे हिला पैसे आणि मग आपण नवीन मेड पण ठेवू. ओके? करेक्ट, बरोबर बोलून राहिली तुमची शन्या. तुम्ही लवकर जॉब शोधा आणि हे पैसे आणून द्या. ए गॅरीसाठी ते इझी आहे, कळलं ना? तू उगाच आणि त्याला अंडर एस्टिमेट करू नकोस. असं वाटून राहिलं का मी यांना अंडर एस्टिमेट करते? हो, मग हे यांच्याचमुळे झालंय. इतकी वर्ष आम्ही एकत्र राहतोय ना, म्हणून यांना सवय आहे दुसऱ्यांना अंडर एस्टिमेट करायची, म्हणून झालं असेल. नाही पण मला नाही वाटत शन्या हे इतक्या लवकर नोकरी शोधू शकतील आणि मला पैसे आणून देऊ शकतील. नाही वाटत. हॅलो, तू हे ठरवू नकोस. त्याचा लक खूप चांगला आहे आणि तो खूप इझी तुला जॉब मिळवून दाखवेल. तुला काय वाटलं? तो तुला 2 days मध्ये जॉब मिळवून दाखवेल. हो की नाही गॅरी? लावते का पैसे? पैसे अरे बेट लावते मी. गॅरी तुला 2 days मध्ये मस्त जॉब पकडून दाखवेल. हो की नाही गॅरी? तू प्लीज म्हणजे जरा जास्त बोलतेस. जास्त मध्ये बघ राधिका, बघ गॅरीचा कॉन्फिडन्स बघ. तो म्हणतोय 2 days जास्त होतील. आता तो तुला 24 hours मध्ये म्हणजे 1 day मध्ये जॉब मिळवून दाखवेल. बघच तू. 24 hours? नाही 24 hours मध्ये कुठे नोकरी मिळते? हे बघ 2 days. ओके 2 days वाली लागली बे. 2 days मध्ये गॅरी तुला मस्त जॉब मिळवून दाखवेल. बघशील तू. ठीक आहे, 2 दिवसात नोकरी शोधा आणि मला पैसे आणून द्या. लागली वेळ. ही शनाया पण ना उत्साहाच्या भरात काही करते. तर 2 दिवसात नोकरी कुठून शोधू मी? यार कुठून मिळवू नोकरी? 2 दिवसात नोकरी मिळवायचं म्हणजे काय खायचं काम आहे काही? शनाया पण केदारला फोन केला होता ना, त्याचा परत फॉलोअपच नाही घेतला. त्याला विचारतो काय झालं. हॅलो. हा केदार, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोल ना गुरु. अरे बोल काय, मी तुला म्हटलं होतं ना जरा नोकरीचं बघ ना, काय झालं काही म्हणजे काही सांगता येईल का? अरे गुरु, तुला सांगितलं होतं ना, सध्या स्लॅक सीझन आहे आणि कुठेच काही होत नाहीये. हा पण 2 महिन्यानंतर मी तुला गॅरंटेड नोकरी देऊ शकतो. पण आर यू शुअर? शुअर म्हणजे 100% शुअर. अरे आपल्याच कंपनीत रिक्रुटमेंट आहे आणि 2 महिन्यानंतर. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना, मला 2 महिन्यांसाठीच गरज आहे जॉबची. पण मी आता सध्या तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तू एक काम कर ना, तोपर्यंत दुसरीकडे कुठेतरी छोटी मोठी नोकरी बघ ना. काय प्रॉब्लेम आहे केदार? छोटी मोठी नोकरी मी जर माझ्याच फील्डमध्ये केली ना तर काही अर्थच नाही ना रे. मी कुठल्या पदावर काम करत होतो आणि आता छोटी मोठी नोकरी करायची म्हणजे डिमोशनच नाही का माझं? हा अरे ते पण खरं आहे. मग ट्राय अनदर फील्ड. अनदर फील्ड? हा, कारण आता तुझ्याकडे तसा काही पर्यायच नाहीये ना. एनिवे मी थोडा बिझी आहे, तुला नंतर कॉल करतो. हा थँक्यू. अनदर फील्ड काय आहे? एवढं सोपं आहे का अचानक फील्ड बदलायचं? परत एकदम लो सॅलरी पासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे आतापर्यंत मी केलं त्याचं काहीच नाही. यात नोकरी नाही मिळते आणि नाही मिळाली नोकरी तर ही शनाया सोडून जाईल. यार काय करू? हॅलो शनू बेबी, कशी आहे माझी पिल्लू? मम्मा मम्मा काय झालं? काय झालं माझ्या पिल्लूला? हा, कुणी मारलं का तुला? नो. मग मम्मा मी गॅरीशी भांडले आणि खूप चिडले आणि ओरडले त्याच्यावर आणि तो पण. भांडलीस? बट वाय? अगं मी राधिकाला सांगितलं होतं की गॅरी तुला 2 days मध्ये मस्त जॉब मिळवून दाखवेल. पण आता गॅरीला जॉब नाही मिळाला. आता अख्खा डे वेस्ट गेलाय मम्मा. आणि उद्याचा एकच दिवस उरलाय म्हणून मी चिडले त्याच्यावर आणि फ्रस्ट्रेट होऊन भांडले त्याच्याशी. मम्मा त्याने नोकरी मिळवायला हवी की नाही? शनू बेबी, गॅरीला कधीच नोकरी मिळू शकत नाही. इतके दिवसापासून तो ट्राय करतोय, आजपर्यंत मिळाली का? नाही, पण आता मिळवायला हवी ना. नाही मिळाली तर आमचं कसं होणार? तुला माहितीये गुड फॉर नथिंगने आम्हाला सांगितलं की इथे राहण्याचा तुम्हाला 50% चार्ज द्यावा लागेल. व्हॉट? 50% चार्ज मीन्स?
अगं मीन्स आम्ही इकडे राहतो या घरामध्ये, आमचे फूडचे एक्सपेन्सेस हे सगळ्याचे खर्च तिला द्यायचे आम्ही. आता गॅरीकडे ऑलरेडी पैसे नाहीत, ही हॅज नो मनी मम्मा. मग आम्ही हे सगळे खर्च कुठनं द्यायचे? हे बघ शनू बेबी, तू चिडू नको त्याच्यावर. हा, तू त्याच्यावर चिडली ना तर तो पण तुझ्यावर रागवेल ना. रागू दे. हा, अरे यार साधी नोकरी नाही बघतायत यार ह्याला. व्हॉट इज दिस मम्मा? शनू बेबी, तो बोलला ना, तो ट्राय करतोय म्हणून. हा, हे बघ तू प्लीज चिडू नको त्याच्यावर. गॅरीच आपल्या 300 करोडची किल्ली आहे, त्याच्या थ्रूच आपण त्या 300 करोड पर्यंत पोहोचू शकतो. हा, प्लीज 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 असं काही करू नको, नाही तर आपण सगळं केलेलं नाटक बिघडेल. अगं बट मम्मा. एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला सॉरी म्हण. ओके? व्हॉट? व्हाय? सॉरी म्हण म्हटलं ना, आता तुला सांगितलं ना. अगं त्याच्या थ्रूच आपण त्या 300 करोड पर्यंत पोहोचू शकतोय. तू जा बघू आणि त्याला सॉरी म्हण आधी. ओके बाय बाय. यार, मला इथे बसून सगळं कंट्रोल करावं लागतंय. ही राधिका रोज नवीन नवीन काहीतरी क्रिएट करते यार. अरे बकुळा मावशी, इथे काय करतेस? आई ताई, बरं झालं इथं भेटलात. मी तुमच्या घरी येत होते. का? काय झालं? माझ्या प्रज्ञाला बढती मिळाली, साहेब झाली माझी प्रज्ञा. हो का? अरे वा, कॉंग्रॅट्स. वरती चल. पेढे हो, द्यायचे आपण सगळ्यांना पेढे देऊया. आधी वरती तर चल. चल चला. आई, अथर्वा बाहेर ये रे, पटकन ये, बघ कोण आलाय. बाई काय बाई, काऊन ओरडत आहे? बकुळा मावशी आली आहे पेढे घेऊन. प्रज्ञाला प्रमोशन मिळालं. बाई हो का, एकदम बढिया. वा 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 वा. आई पेढा घ्या ना. अहो घेते ना. देव प्रज्ञाला आणखी 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 प्रमोशन देव. आणि मी तुम्हाला आणखीन आणखीन पेढे घेऊन येत जाईन. कसली पेढा सेरेमनी चालली आहे? मला पण पेढा.